आता आपण पाहत असाल पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झाल्यात, प्रोग्राम जाहीर झालाय। आज आणि उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये ओबीसी साठी 44 राखीव जागा आहेत, पिंपरी चिंचवड मध्ये 34 राखीव जागा आहे ओबीसी साठी। पण आता पुण्यामध्ये आता परिस्थिती अशी आहे की पुण्याचा आता सध्या सगळ्यात जो मोठा पक्ष आहे आणि ज्या पक्षामध्ये सर्वात जास्त ओबीसी पदाधिकारी काम करतात त्या भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातले पदाधिकारी ज्यांच्याकडे तिकीट वाटपाचे अधिकार आहेत, निवडणुकी संदर्भामध्ये डिसिजन मेकिंग ज्यांच्याकडे आहे, ते मुरली मोळा असतील, गणेश बेडकर असतील, धीरज घाटे असतील। एकंदरीत आता असं दिसतंय की हे जे पुण्याचे जे ह्या सर्व पक्षांचे पदाधिकारी आहेत हे आता करतात काय, तर त्यांचे जे सगळे सोयरे पै पाहुणे यांचा भाजपमध्ये प्रवेश घेतात। एनसीपीचे काही पदाधिकारी असतील तर ते त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या पै पाहुण्यांचा प्रवेश घेतात आणि ज्या ओबीसीच्या जागा ओबीसी साठी राखीव आहे त्या ठिकाणी सर्रासपणे ओबीसीला डावलून, ओबीसी पदाधिकाऱ्याला डावलून या कुणबी दाखल्यावर या प्रस्थापितांचे पै पाहुण्यांना तिकीट द्यायचं हे सगळं आता कारस्थान चालू आहे। अनेक जणांचे काल पहाटे 3-4 वाजता एबी फॉर्म आलेले, काही जणांनी तर प्रचार चालू केलेला आहे। याच्यातले मी काही पुण्यातलं आता तुम्हाला उदाहरण सांगतो। विमाननगर जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये भाजपने जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत बापू पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय। ते तिथनं ओबीसीची जागा लढवणार आहेत। प्रीतम खांदवे म्हणून जे राष्ट्रवादीमध्ये होते त्यांना बीजेपी मध्ये प्रवेश दिलाय, ते तिथनं ओबीसीची जागा लढवणार आहेत, कारण की तिथं 2 ओबीसीच्या जागा राखीव आहेत। खराडीमध्ये गलांडे असतील, टिंगरे असतील, आमच्या हडपसर मध्ये मोहम्मदवाडी प्रभाग आहे, तिथं भाजपने तिथला स्थानिक जुना कार्यकर्ता ओबीसी समाजाचा डावलून तवरवडे म्हणून एक नव्याने आलेला कुणबी त्याला उमेदवारी दिलेली। तर एकंदरीमध्ये पुण्याच्या अख्ख्या पेरीमध्ये मग हिंजवडी पासून मग बालवडकर असतील, मग इकडचे वारजे मध्ये मग वांजळे असतील, पोकळे असतील, पुण्यातला हे जे प्रस्थापित पाटील, देशमुख, तुमचे सरदार ह्या सगळ्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन ओबीसी मधनं कुणबी दाखल्या उमेदवारी द्यायची हे सगळं कट कारस्थान चालू आहे। काही जणांना त्यांनी शब्द दिलेले आहेत, काही जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत आणि आमचे ओबीसीचे पदाधिकारी ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना वाटण्याच्या अक्षता लावलेल्या हा मोठा अन्याय भाजपचे एनसीपीचे पुण्यातले पदाधिकारी करतात। शरद पवार म्हणले की आम्ही मूळ ओबीसीना तिकीट देणार, पण त्यांच्याच आमदाराचा मुलगा मग भाजपमध्ये पाठवायचा आणि तिथं ओबीसीची जागा खायची। देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते की मूळ ओबीसीनाच आम्ही तिकीट देणार, पण तुमचे खालचे पदाधिकारी काय करतात याच्यावर या पक्ष नेतृत्वाचं लक्ष आहे का, प्रदेशाध्यक्षांचं लक्ष आहे का, कशा प्रकारे ओबीसीच्या प्रामाणिक तुमच्या पदाधिकाऱ्यांना डावललं जातंय। त्यांचे आम्हाला फोन येतात की असं झालंय। पिंपरी चिंचवडचं मी सांगतो, पिंपरी चिंचवड मध्ये चिकटे, भरणे, मोकाटे, बैरट, वाघेरे, लांडगे यांनी सगळ्यांनी कुणबी दाखले काढले। आता त्यातलंच मी तुम्हाला एक प्रभाग आहे तिथं पिंपरी चिंचवड मध्ये भाजप ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रोहिणी रासकर म्हणून एक ओबीसी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जागी एक चांदगुडे म्हणून कुणबी दाखल्यावरच्या एका महिलेला दिले। म्हणजे भाजपने त्यांच्याच पक्षातल्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षालाच डावललंय। ह्याच्यापेक्षा मोठा अन्याय काय समजावा। एनसीपीचं एक उदाहरण सांगतो, तिथं भटक्या विमुक्तातले आमचे विशाल जाधव म्हणून एक कार्यकर्ता आहे एनसीपीचा, ओबीसी सेलचा अध्यक्ष, त्याचं तिकीट डावलून एका कुणब्याला दिलेलं आहे। त्यामुळं ओबीसीनी फक्त या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करायचं, सतरंजा उचलायच्या, यांच्या सभांना गर्दी करायची, यांच्या नेत्यांच्या रॅलीला जायच्या आणि तिकीट द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ह्या प्रस्थापित पक्षातल्या मग हे आमदार खासदार त्यांच्या पै पाहुण्यांना बोलून ओबीसीच्या जागेवर आयात करून त्यांच्या कुणाला बहिणीला, भावाला, त्यांच्या भाऊजाईला पक्ष प्रवेश घ्यायचा, तिकीट आणायचं आणि ओबीसीचं
राजकीय प्रतिनिधित्व संपवायचं असे सगळे कट कारस्थानं चालू आहेत, याचा आम्ही निषेध करतो. ह्या सगळ्या पक्षांचे जे शहर अध्यक्ष असतील, प्रदेश अध्यक्ष असतील, यांना पण आम्ही सांगतो, जर अशा प्रकारे तुम्ही हे केलं, आमच्या लोकांना डावललं, तर आम्ही त्यांना शात स्वस्त बसणार नाही. त्यांना पण आम्ही सांगितलंय, पक्षाविरुद्ध बंड करावं लागेल, अपक्ष फॉर्म भरा, तिसरी आघाडी करा, त्यांचा प्रचार करायला आम्ही येऊ. या संदर्भामध्ये आमचे सहकारी लक्ष्मणजी हाके, आमचं पुढची काय स्ट्रॅटेजी असेल, आमचा पुढचा काय निर्णय असेल, ते हाके सर आपल्याला सर्वांना सांगतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.